दमा, मुलगी तुमची आहे म्हणजे प्रश्नच नाही. ती सुसंस्कृत आणि सुविद्यत असणार. आणि दांडेकरांचा मुलगा तर वकीलच आहे म्हणजे प्रश्नच मिटला. आता तुम्हा दोघांची पसंती झाली की झालं. अण्णा, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हो, दमांना एकच प्रश्न विचारायचा आहे. आमच्या अडलेल्या केसेस लढणार आहात का तुम्ही? हो नक्की. आमचे पुत्र बोक्या ह्यांनी काही आमचं स्वप्न पूर्ण केले नाही, ते आमचे जावई वकील असावेत अशी आमची इच्छा होती. तुम्हाला ह्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? हो. तुला स्वयंपाक येतो का ग? हो, पुरणाचा स्वयंपाक अगदी छान करते. अजून काय काय येतं? वास येतो, म्हणजे चंदनाचा असा छान वास येतोय. हा, तसं आमच्या शशिकांतला पण चंदनाचा वास आवडतो. त्यांनी चंदनाचे तुकडे फार जपून ठेवलेले आहेत. मला आवडला हा, म्हणजे हा वास आवडला. तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का शशिकांत? हो. लग्नानंतर काय करणार तुम्ही? संसार. लहानपणापासून माझं स्वप्न आहे सुखी संसार असावा, नवरा नवरीचं कुटुंब, मुलं बाळ, घराचं कसं गोकुळ असावं. अत्तर आवडतात का हो तुम्हाला? हो खूप. मला पण. मला मुलगी पसंत आहे. मला पण. अरे वा, तुम्हाला दोघांनाही पसंत असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. दमाने तर आधीच सांगितलेलं आहे, मुलगा वकील आहे म्हणजे काही प्रश्नच नाही. पण वकिली चालते का? दमांना हे आवडलेलं नाहीये. काळ असा आलाय ना म्हणून आपलं म्हटलं. तुम्ही हे बघा, लक्ष देऊ नका. ऐका माझं. सैन्य भरतीमध्ये तो अपात्र ठरलेला आहे आणि वकिली करण्याचा वकूब नाही. असू द्या. आमच्याकडून होकारच आहे. आम्हाला ही स्थळ पसंत आहे. अरे वा, इतक्या मध्यस्थ्या केल्या आयुष्यात, पण इतक्या पटकन हेच लग्न जुळलं म्हणजे हे ठरलं म्हणायचं का? वा 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 वा. नानी, अण्णांना आनंद होतोय. आनंद. अरे बापरे. अहो अरे कमालच आहे. अहो ऐका. अण्णा, आता कुठे लग्न जुळतंय? काय झालं याला? काय झालं? आनंद झालाय. आनंद. आभार आपले आभार. आपण मध्यस्थी केलीत. आभार. तुमचे आभार कसे मानू मला कळत नाही. सोडा मला. आभार मानायला सवय मला. कसे मानू तुमचे आभार कसे मानू? वा असा वकील, हुशार वकील आम्हाला जावई म्हणून मिळाला. आणि आपण व्याही आता. वा. हो ना, काय करणार? नानी, तुम्ही बोलू नका. त्रास होतोय ना तुम्हाला? अजून खोकला गेलाच नाहीये का नानींचा? बघा कारण माझ्या आते सासूबाईंचं असंच झालं. अगं, घसा दुखतोय तर घशाचा कॅन्सरच निघाला ना. आणि तोही पुढच्या पायरीचा. 2 महिन्यात खेळ खाल्लास. अय्या, दूध तयारच ठेवलंस होय? इकडे. अय्या, गरमही केलंय. नानी, काळजी घ्या. अजून नातवंडांची तोंडही बघायची तुम्हाला. माले, येते ग. विष व्हायरलच आहे का? नाही, पण ते बरं झालं व्हायरलच आहे. मला इतकं टेन्शन आलं होतं, म्हणलं काय झालंय आणि काय नाही. बंडी वंसन इतकं घाबरून सोडलं होतं ना, म्हणून तुम्हाला म्हणलं ताबडतोब जा म्हणून. बरं, आता तडतड करत लगेच येऊ नका. उद्या सकाळी या, कळलं ना? तुमच्या घरच्यांना ना मला वाटतं सवयच आहे एवढं करून सांगायचं. मग काय, आता तुमचं वय आहे का हे तडतड करत जाण्याचं? ऐका, आता आराम करा तिकडेच. मरमर करत लगेच येऊ नका. उद्या सकाळी या, कळलं ना?
नानी तशा बऱ्या आहेत हो. घसा दुखतोय त्यांचा. अहो दुखेल नाही तर काय. सगळ्यांसाठी म्हणून आणलेलं आईस्क्रीम एकटीनं खाऊन टाकलं 8 कप. हो नाही नाही, गुळण्या वगैरे चालू आहेत, गरम हळद दूध पण दिलंय. डॉक्टरांनाही फोन केलाय पण डॉक्टरच येत नाही इथे. उद्या संध्याकाळी येणार आहेत. म्हणाले नानींना बघूनच औषध देईन काय ते. हो 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 तुम्ही काळजी करू. छे बडबड कुठली थांबतीये. ती अगदी व्यवस्थित चालू आहे. ओ बर 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 ठेवते फोन. हा अच्छा. माले अगं बाई नानी काय झालं. माले हा. माले हळू हळू. माझं चुकलं माले. मी तुला 1 चमचा आईस्क्रीम द्यायला पाहिजे होतं. असू दे, आता सगळं आईस्क्रीम खाल्लत ना एकटीनं. माले माझं मरण जवळ आलंय का ग. काहीतरीच काय नानी. ए बोक्या कुठे आहे. बाहेर गावी गेलेत. बोक्याला बोलवून घे. बंडीला नळीला पण फोन कर. उमाला मी सांगितलंय पण तू दिलू बाळाला फोन कर, बोलवून घे. एवढं काही झालेलं नाहीये तुम्हाला. डॉक्टरांनी तुम्हाला हळद दूध द्यायला सांगितलंय. पुन्हा एकदा ते देते की बरं वाटेल. माले आजची रात्र मी काही बघत नाही बाबा. कशाला काहीतरी अभद्र बोलताय तुम्ही. पाठ टेकली की खोकला येतोय. खोकल्यानं हैराण झाले मी. मला असं वाटतंय की कुडीतनं माझा प्राण निघून जाईल की काय. असं काहीतरी बोलायचं नाही. मी डॉक्टरांना पुन्हा एकदा फोन करून बघते. हा मला खोकल्याचं औषध दे. आता कुठून देऊ तुम्हाला औषध. मग डॉक्टरला फोन कर. फोन उचलत नाहीये डॉक्टर. मग दुकानात ना औषध घेऊन ये. मला झोप लागलीच पाहिजे. माझ्या फुसफुसांना काहीतरी झालेलं आहे. हा बरं बरं करते डॉक्टरांना पुन्हा फोन. हा हा कटकट करू नका. हा फोन. हा मावशी मावशी ओ काय हो हे टेण्या भाऊजींची खोकल्याची औषध आहेत ती. खोकल्याचं औषध तुमचं नाहीये ते. टेण्या भाऊजींची आहेत ती. ते ना भाऊजी. आई खोकल्याचं औषध मला दे. हो नाही नाही अहो नानी सोडा, ते तुमचं नाहीये. डॉक्टरने तो उचलला पाहिजे फोन. नानी अहो हो ते तुमचं नाहीये. हे डॉक्टर पण नेमके फोन आता उचलत नाहीयेत. नानी काय चाललंय तुमचं हे. तू तरी काय कशा. द्या इकडे द्या इकडे. औषध जरा कडू आहे. घसा जळजळतोय पण बरं वाटतंय. बरं वाटतंय. केवढं प्यायलायत हे. बरं वाटेल मला. आता मला झोप लागेल. टेण्या भाऊजींना काय सांगू आता. ही बाटली दे. राहू दे माझ्याकडे. मिळणार नाही. मला झोप लागली तरच तुला झोप लागेल ना. पण हे औषध तुमचं नाहीये. मला औषध पाहिजे. मिळणार नाही. अति करू नका. हा आता डॉक्टरांनी तुम्हाला दूध हळद द्यायला सांगितलंय. ते मुकाट्याने प्यायचंय. मला औषध दे माझा. लागलं की सांगा मी आणून देईन तुम्हाला. दे इकडे. औषध पिताय. औषध टेण्या भाऊजींना काय आता उत्तर देऊ मी. टेण्या गेला. खाण्याला वास येतो एकतर ह्याला. शी पुरे बडबड 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 बडबड. खोकला झाला तरी बडबडतायत. पण झालंय काय नानींना. केवढी प्यायली म्हणजे एवढं औषध प्यायल्यावर काय होणार दुसरं. अगं दारू आहे ही बघ. खोटं बोलले तर हे माझ्याशी तेव्हाही आणि